नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. मतातलं सरकार आता नितीन काळे साहेबांनी जसं सांगितलं तसं भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजन सरकार, केंद्रातलं भाजपचं सरकार, राज्यातलं भाजपचं सरकार आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा विनोद भैयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सरकार या जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी श्री मालक चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मंडळी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपल्या 22 उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं, कारण आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे. मी एवढं सांगतो की रामदासाच्या माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला का नाही, आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही. आम्ही इलेक्शन पुरतं काम करता का कायम काम करता, आणि दादानी जे सगळ्या आमच्या उमेदवार विश्वास ठेवलाय, माझ्या विश्वास ठेवलाय, तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी एकीचं बळ दाखवून आत्मविश्वासानं तुळजापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले 22 उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे का नाही. तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत असाच राहू द्या. आणि सगळ्यांना एक सांगतो, दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे, आपल्या गावाचा विकास होणार आहे. ह्यासाठी आपल्यानी सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं, एक जीवानं 2 तारखेला सगळ्या उमेदवाराला मतदान करून विजय करावं एवढं सांगतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधारण 10-10:30 वाजल्यापासून या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात, बरोबर आहे. माता भगिनींचे आणि सर्व जे बांधव आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या 12च्या उन्हात दुपारी आपण या रॅलीमध्ये उपस्थित राहून आपण जो वेळ दिला आणि जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपले मनापासून मी आभारही व्यक्त करतो. या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट संदेश दिलाय की तुळजापूरकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही हा विश्वास काल देखील अतिशय बळावला. आपल्याच भगिनी, कुठे गेला मुलगी आपली, कुठे गेली, डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर यांना आपण धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिला. आईचा आशीर्वाद आहे, आईचा कौल आहे आणि आपल्या सर्वांचा देखील आशीर्वाद आहे, आपली खंबीर साथ आहे, म्हणून हे सगळं शक्य होतंय. आदरणीय मोदी साहेब 2014ला आले होते आणि आपल्याला रेल्वे देतो म्हटले. आता आपल्या
सरकारने 3,295 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. रेल्वेचं काम आपल्यालाही माहिती आहे, धाराशिवपासून तुळजापूर पर्यंत चालू आहे, लवकरच पुढचंही चालू होईल. 3,225 कोटी रुपये दिले. आपल्या या मंदिराच्या परिसरासाठी 1,800 कोटी रुपये दिले. त्याची पहिली निविदा 400-450 कोटीची आता निघाली आहे. भक्त सुविधा केंद्र पहिल्या टप्प्यात होत आहेत. जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे तिथे होत आहेत. आपण 350 कोटी रुपये आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी ठेवलेत, ज्यांची आपण जमीन घेणार आहोत. जे काही बाजारभाव आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा आपण संकल्प केलेला आहे. आणि माझं उद्दिष्ट काय, आईच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो आल्यानंतर अधिक चांगलं दर्शन त्यांनी घ्यावं, योग्य सुविधा व्हावी, ऊर्जा त्याला मिळावी, आईचा आशीर्वाद मिळावा. आणि इथे राहणारे जे तुळजापूरकर आहेत त्यांना जे काही महिन्याला मिळतं, त्यांचं जे उत्पन्न आहे ते दुपटीने वाढावं, तिपटीने वाढावं. आलेला भाविक 2-2 दिवस इथे राहावा आणि त्या अनुषंगाने आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय. हे सगळं आपण बघितलंय. पिटूभया विनोद गंगणेंच्या माध्यमातून गोरगरिबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होतंय, गेले 15-20 वर्ष जे होते तुमच्या समोर आहे. लोकांनी आरोप केलेत, काही वेगवेगळं खोटं नाटं बोललंय, परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही, महाराष्ट्राच्या समोर मांडलंय. माझी आपल्याला विनंती आहे, हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा. आई तुळजाभवानीचा मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना, ठाकरे सरकार असताना, काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना 1 रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का? 1 रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का? जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते. मी स्वतः आदित्य ठाकरेंना, उद्धवजींना लिहिलं होतं. मी म्हटलं पैसे नका देऊ, फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, प्रसाद योजनेत मी पैसे आणतो. 100 कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार, परंतु या ठाकरे सरकारने, या शिवसेनेने, या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी 1 रुपया देखील दिला नाही. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.